तुळापुरात असलेली छत्रपती संभाजी महाराजांची ही समाधी. तर जय शिवराय मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. आज आपण आलो होतो तुळापुरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला अशा प्रकारची कमान दिसते. त्यानंतर आत गेल्यावर सगळ्यात आधी आपल्याला कवी कलश यांची समाधी दिसते, जे की छत्रपती संभाजी महाराजांचे परम मित्र होते आणि त्यांच्या प्रत्येक सुखदुःखात कायम त्यांच्या सोबत होते. त्यानंतर आपण गेलो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी जवळपास आपण 15 ते 20 मिनिटं लाईनीत उभं राहिलो आणि आपण महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. असं म्हटलं जातं की संभाजी महाराजांची या ठिकाणी एक समाधी आणि या ठिकाणाहून 5 ते 10 किलोमीटर अंतरावर दुसरी एक समाधी आहे. जगदंबेचा बाळ त्यानंतर आपण आलो याच ठिकाणी असलेल्या संगमेश्वर मंदिरात. असं म्हटलं जातं की भीमा, भामा आणि इंद्रायणी या तिन्ही नदीचा संगम या ठिकाणी होतो, त्यामुळे या मंदिराला संगमेश्वर नाव असं देण्यात आलं होतं. बाहेरच्या बाजूनं अशा प्रकारे मंदिर दिसत होता. आत गेल्यानंतर आपण बघितलं सगळ्यात आधी शिवलिंग. त्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं आणि बाहेरच्या बाजूला आल्यानंतर विठ्ठल रुक्मिणी आणि गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलं. परत आपण आलो ते म्हणजे या तिन्ही नदीचा संगम बघण्यासाठी. हीच ती भूमी होती की ज्या ठिकाणी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे आणून टाकले होते. ही होती इंद्रायणी, ही होती भामा आणि ही होती भीमा. आणि हीच ती भूमी होती की ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताने पूर्णपणे लाल झाली होती. त्यानंतर आपण बघितलं ते म्हणजे या नदीच्या पात्रात बसलेली माणसं. आता ही का बसली होती आम्हाला ते तर माहीत नव्हतं. परत आपण बघितलं दुसऱ्या बाजूला एक मंदिर होतं. आता आपण सकाळपासून व्लॉग काढत होतो, त्यामुळे ह्याकडेकडे कॅमेरा फिरवल्यावर ही गडी तर हसायला लागला. परत आता ह्याला म्हणलं चला आपण दुसऱ्या मंदिराकडे जाऊ. दुसऱ्या मंदिराकडे जायच्या आधी ह्याला म्हणलं आपला अजून एक काम करायला लागतंय. त्याला म्हणलं सगळ्यांना लाईक शेअर फॉलो करायला सांग. हॅलो गाईज, लाईक करू, शेअर करू, सबस्क्राईब करू. त्याकडे त्याच्या पद्धतीने सांगितलं. परत आपण गेलो त्या मंदिराचं दर्शन घ्यायला जाण्याआधी आपण बाहेरच्या बाजूला एक छोटंसं शिवलिंग आणि नंदी बघितले. ते बघितल्यानंतर आपण वरच्या बाजूला गेलो. त्या मंदिरावरचं नाव वाचलं. मंदिरावरचं नाव वाचल्यानंतर असं कळलं की हे विष्णू महाबळेश्वर मंदिर आहे तुळापुरातील. त्यानंतर आपण आत गेल्यावर परत बघितलं शिवलिंग. त्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं. बाहेर आल्यानंतर बजरंगबलीचं दर्शन घेतलं आणि यांचं दर्शन घेतल्यानंतर आपण परत आलो नदीच्या पात्राकडे. त्या ठिकाणी आपण जवळपास तास दीड तास बसलो. त्या ठिकाणी खूप शांत वातावरण होतं. आता माघारी जाताना आम्हाला बघायचं होतं ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं असलेलं हे स्मारक की आपल्याला ज्यावेळेस आपण तुळापुरात येतो त्यावेळेसच आपल्याला दिसतं, पण ते आपल्याला दिसलं नव्हतं. नंतर आपण या ठिकाणी विचारलं, कळालं की हे स्मारक सध्याच्या काळात हलवण्यात आलं आहे. आता का हलवण्यात आले ते आपल्याला माहीत नव्हतं. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्लॉग. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये आणि लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब नक्की करा.